हॅलो गाईज, आपण आजच्या लेक्चरमध्ये एक इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहोत. ऋतुचर्या अध्यायामध्ये जे काही तुम्हाला 6 ऋतू सांगितलेत, त्यापैकी एक ऋतू कन्फर्म असतोच पेपरला. ठीक आहे, मग तो कोणताही ऋतू असेल. जनरली पेपर ज्या सीझनमध्ये किंवा ज्या ऋतूमध्ये आहेत त्यानुसारच ऋतू पेपरला पडतो. हे पण एकदा माइंडमध्ये राहू द्यायचं. मग त्यामुळे आपला पेपर कोणत्या ऋतूमध्ये येतोय त्या ऋतूचं व्यवस्थित करून जायचं आणि बाकीच्या ऋतूंचं पण करायचं. पण बऱ्याच स्टुडंट्सच्या अशा कंप्लेंट्स असतात की मॅम 6 ऋतू त्यांचं कसं लक्षात ठेवायचं? त्यातल्या त्यात सगळ्यांना हे नवीन असतं. आयुर्वेदाला आलं म्हटलं की आयुर्वेदाचे शब्द पण नवीनच असतात. मग त्यासाठी एक आपण सिंपल कॉमन पॅटर्न काढलाय. कोणताही ऋतू येऊ द्यात ते 12 पॉइंट्स लिहायचेच. मग त्या 12 पॉइंट्समध्ये काय लिहायचं ते मी एकदम शॉर्टमध्ये इथे सांगणार आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही ऋतुचर्या अध्याय वाचाल, जेव्हा तुम्ही ऋतू करायला घ्याल, तेव्हा एका पेजवर ते 12 पॉइंट्स लिहायचे. त्या पॉइंट्सच्या पुढे त्या ऋतूंबद्दल लिहित जायचं. ठीक आहे. आणखीन एक याच लेक्चरच्या एंडला एक शॉर्टमध्ये तुम्हाला पहिले 5 ते 6 पॉइंट्स एका चार्टमध्ये मी सांगणार. ठीक आहे. त्यामुळे हे लेक्चर खूप महत्त्वाचं असणार आहे आणि ते तुमचा एक एलएक्यूचा पॉइंट कव्हर होतो. ओके. तर त्याच्यामध्ये बघा 12 पॉइंट्स कोणते आहेत? फर्स्ट, पेपरमध्ये हेमंत ऋतू. फॉर एक्झाम्पल कोणताही ऋतू येऊ द्या, पहिल्यांदा तुम्ही काय करणार? ऋतूचं नाव लिहिणार. ओके. पहिलं तुमचं काय फोकस असणार? ऋतूचं नाव. पेपर मध्ये सरळ असं टाकायचं ऋतू नाव आणि मग जे क्वेश्चन आला त्या क्वेश्चन मधला आन्सर मध्ये तिथं लिहायचं. सेकंड, मराठी महिना. जसं की तुम्हाला इंग्लिश महिने सगळ्यांना पाठ आहेत जानेवारी फेब्रुवारी, परंतु मराठी महिने तुम्हाला पाठ नाहीत आणि एक्झामिनरला हेच एक्सपेक्टेड आहे की कोणता ऋतू कोणत्या महिन्यामध्ये येतो. 12 महिने आहेत, 6 ऋतू आहेत, 2 महिन्याचा एक ऋतू असं धरून आपल्याला ते मराठी महिने इथं लिहावं लागतं. ठीक आहे. थर्ड, आयन. दक्षिणायन आणि उत्तरायण असे 2 आयन सांगितलेले आहेत. पहिले 3 ऋतू कशामध्ये येतात? उत्तरायणमध्ये येतात आणि खालचे जे काही 3 ऋतू आहेत ते दक्षिणायनमध्ये येतात. ते आपण नंतर चार्टच्या फॉर्म मध्ये कव्हर करूया. पण इथं आयन लक्षात ठेवा, 2 आयन असतात, उत्तरायण आणि दक्षिणायन. ठीक आहे. हे पण मी इथं लिहिते. उत्तरायण हेच असतील असं नाही, तुम्हाला ऋतूनुसार बघायचंय. उत्तरायण आणि दक्षिणायन. ओके. 2 प्रकारचे आयन झाले. तर फोर्थ नंबरचा पॉइंट आहे काल. विसर्ग काल आहे. कालाचे पण 2 प्रकार सांगितलेले आहेत. विसर्ग काळ सांगितलाय आणि आदान काळ सांगितलाय. ते पण तुम्हाला ऋतूनुसार कळेल की कोणता काळ आहे. विसर्ग काळ आहे का आदान काळ आहे. ओके. नंतर 5th पॉइंट मध्ये फर्स्ट ऋतूचं नाव, सेकंड मराठी महिन्याचं नाव, नंतर आयन आणि काल. एवढं पॉइंट क्लिअर सगळ्यांना. 5th आहे शरीर बल. शरीर बल मध्ये 3 टाइप्स आहेत. तुम्हाला त्यानुसार ठरवावं लागणार आहे. अल्प, मध्यम आणि उत्तम. मग कोणत्या ऋतूमध्ये कसं बल असेल त्यानुसार तुम्हाला एका वर्ड मध्ये ते लिहायचं आहे. जास्त एक्सप्लेन करत बसायची काहीही गरज नाहीये. ओके. ऋतूचं नाव, मराठी महिना, आयन, काल, शरीर बल. क्लिअर 5 पॉइंट्स. पुढचा बघा 6 नंबरचा पॉइंट, बाह्य स्थिती. बाह्य स्थितीमध्ये काय येणार की जसं की आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत. वर्षामध्ये काय? पावसाळा असतो. पण बाहेरील स्थितीमध्ये काय असणार? खूप सारा पाऊस असतो, आकाश ढगांनी ओसंबळलेलं असतं. म्हणजे बाह्य स्थितीमध्ये काय आपल्याला दिसतं ते लिहायचं सिंपल. ठीक आहे. वसंतामध्ये थंडी असते, त्या हिशोबाने तुम्ही सगळे पॉइंट्स लिहू शकता. ठीक आहे. जेव्हा तुम्ही बुक वाचाल ना तेव्हा तुम्ही बाह्य स्थिती, वसंतामध्ये थंडी असते, मग थंडीच्या अनुषंगाने काय काय बाह्य स्थितीत पॉइंट सांगितलेत हे तुम्ही जेव्हा कोरिलेट कराल ना, एकदा वाचलं तरी तुम्हाला सफिशियंट होऊन जाईल. ओके. देन अभ्यंतर स्थिती. अभ्यंतर स्थितीमध्ये पूर्ण दोषांचा चय प्रकोप प्रशम लिहायचा आहे. मी ते पण सांगेल तुम्हाला की कसं लिहायचं चय प्रकोप प्रशम. वात, पित्त, कफ 3 दोष, 3 दोषांचा चय प्रकोप प्रशम कोणत्या ऋतूमध्ये काय असतो ते अभ्यंतर स्थितीत लिहायचं. ठीक आहे. आपण पुढच्या चार्ट मध्ये ते एक्सप्लेन करणार आहोत. इथपर्यंत क्लिअर. नंतर मद्य सेवन. कोणत्या ऋतूमध्ये कोणतं मद्याचं सेवन सांगितलेलं आहे आणि कोणत्या ऋतूमध्ये निषेध सांगितलाय हे पॉइंट्स इथं आले पाहिजे. देन
आहार कोणता घ्यायचा आणि विहार कोणता घ्यायचा. आहार आणि विहाराचे हे जे 2 पॉइंट आहेत ते बाह्य आणि अभ्यंतर स्थितीनुसारच आपण लिहितो. ठीक, जसं की आपल्याला माहिती आहे बाहेर शीतता असेल, हिवाळा असेल तर हिवाळ्यामध्ये आपण काय करतो, जास्त पौष्टिक आहाराचं सेवन करतो, स्निग्ध पदार्थांचं, उष्णता निर्माण करणाऱ्या पदार्थांचं सेवन करतो. तेच उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये आपण ग्रीष्म ऋतूमध्ये काय करणार, थंड जलपान करणार, थंड पदार्थांचं सेवन करणार, हे इथं आपल्याला लिहायचं. ठीक आहे. 11 नंबरचा पॉइंट मैथून. ज्या ऋतूमध्ये बल कमी असतं तिथे मैथून निषेध सांगितलेला आहे, हे पॉइंट्स इथं आले पाहिजे. आणि 12 नंबरचा पॉइंट निषेध. कोणकोणत्या गोष्टी निषेध आहेत, जसं की आहारामध्ये कोणत्या गोष्टी निषेध आहेत आणि विहारामध्ये कोणत्या गोष्टी निषेध आहेत, हे पॉइंट कव्हर झाले पाहिजे तिथे. क्लिअर. पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये रिव्हिजन बघू. फर्स्ट तुम्ही काय लिहिणार, ऋतूचं नाव लिहिणार. सेकंड मराठी महिना लिहिणार. ठीक आहे. मराठी महिना झाल्यानंतर आयन लिहिणार, काल लिहिणार, शरीर बल लिहिणार. हे 5 पॉइंट तोंडपाठ असले पाहिजे. नंतर अभ्यंतर स्थिती, बाह्य स्थिती लिहिणार, मैथून सेवन लिहिणार, मध्य सेवन लिहिणार, आहार लिहिणार, विहार लिहिणार आणि निषेध गोष्टी लिहिणार. ठीक आहे. हे 12 पॉइंट सगळ्यांचे पाठच असले. ओके, क्लिअर. मग आता जेव्हा तुम्हाला कोणताही ऋतू येईल, ऋतू आल्यानंतर मी एक पुढच्या जे काही पुढचा आपला पॉइंट असेल त्याच्यामध्ये एक चार्ट सांगणार आहे. हे 5 पॉइंट्स त्या चार्ट मध्ये कव्हर होतात. म्हणजे तुमचे 10 मार्काचा क्वेश्चन असेल तर 4 to 5 मार्क्स तुमचे फिक्स, तो जर तुम्ही एक चार्ट केला तर. ठीक आहे. 4 to 5 मार्क्स एका चार्ट वरून तुम्हाला भेटू शकतात. आणि बाकीचं हे बाह्य आणि अभ्यंतर स्थिती माहिती असेल तर तुम्ही आहार आणि विहार लिहू शकता. ठीक आहे. आणि जो आहार घ्यायचा, जसं की एखाद्या ऋतूमध्ये तुम्हाला स्निग्ध आहार सांगितलाय, निषेध मध्ये काय येणार, वृक्ष आहाराचा निषेध करा. म्हणजे एकदम अपोजिट गोष्टी लिहायच्या तिथे. ठीक आहे. क्लिअर सगळ्यांना. ठीक आहे. आता आपण पुढचा चार्ट बघूया, ज्या चार्ट मध्ये सगळे पॉइंट्स क्लिअर होतात. हे एकदा तुम्ही वाटलं तर एका नोटबुकवर लिहून घेतलं तरी चालतील हे पॉइंट्स, जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा रिव्हिजनची गरज पडणार नाही. ओके. आता बघा हा चार्ट, याच्यामध्ये तुम्हाला इतर ऋतू दिलेले आहेत सगळे, शिशिर, वसंत, ग्रीष्म. ह्याची पाठ करण्याची पण ट्रिक अशी की शी व ग्री, वर्षा, शरद, हेमंत, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. डायरेक्ट सगळे ऋतू लक्षात राहत नसतील तर. ठीक आहे. शी व ग्री, वर्षा, शरद, हेमंत. क्लिअर. आता मी एक एक पॉइंट सांगते, तो एक एक पॉइंट तुम्ही व्यवस्थित करायचा आहे. पूर्ण चार्ट नका बघू, मी जो पॉइंट सांगते त्या पॉइंटवर तुम्हाला फोकस करायचा आहे. पहिला आपला काय पॉइंट होता, ऋतूचं नाव लिहिलं. मराठी महिना. मराठी महिन्यामध्ये बघा चैत्र वैशाख इथून सुरुवात होते. चैत्र वैशाख म्हणजे मराठी महिन्याची सुरुवात चैत्र पासून होते. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. जनरली आपण काय करतो की जे काही आपला पहिला ऋतू आहे शिशिर, तिथेच आपण चैत्र वैशाख लिहितो, म्हणजे पूर्ण सिक्वेन्सच चुकून जातो. पण तसं न करता वसंतापासून सुरुवात होतं, हे लक्षात ठेवायचंच. ठीक आहे. असं लक्षात राहत नसेल तर बघा, आपण गुढीपाडव्याला नवीन वर्ष मानतो. मग गुढीपाडवा कधी असतो, मार्च ते एप्रिल मध्ये गुढीपाडवा असतो. आणि इथं वसंत महिना पण मार्च टू एप्रिल मध्येच असतो. म्हणून वसंत महिन्यापासून मराठी महिन्याची सुरुवात करायची. हा पॉइंट क्लिअर सगळ्यांना. ऋतूचं नाव लिहिलं, मराठी महिना लिहिला. आता आयन. आयन मध्ये बघा उत्तरायण, दक्षिणायन. पहिले 3 ऋतू उत्तरायण मध्ये येतात, खालचे दक्षिणायन मध्ये येतात. उत्तरायण मध्ये बल कमी 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 होत जातं, दक्षिणायन मध्ये बल वाढत 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 जातं. असं लक्षात ठेवायचं. बल कमी होतं आणि बल वाढतं. सेम कालाचं, आदान कालामध्ये पहिले 3, विसर्ग काळामध्ये खालचे 3. ओके. अ उ असं लक्षात ठेवा. आदान काल उत्तरायण, वि द विसर्ग काळ दक्षिणायन. द वि असं पण लक्षात ठेवू शकता. दक्षिणायन आणि विसर्ग काळ एकाच ठिकाणी असतात आणि उत्तरायण आणि आदान काल एकाच ठिकाणी असतात. ओके, क्लिअर सगळ्यांना. 4 पॉइंट क्लिअर झाले. नाव, मराठी महिना, आयन आणि काल. शरीर बल. शरीर बल मध्ये बघा जे मधले 2 ऋतू असतात, ठीक आहे, याच्यामध्ये अल्प बल असतं. अल्प बल असतं शरीराचं. वरून 2 नंबरचा आणि खालून 2 नंबरचा त्याच्यामध्ये मध्यम बल असतं शरीराचं. आणि फर्स्ट अँड लास्ट उत्तम बल असतं शरीराचं. ओके. कारण की बघा उत्तम, मध्यम, अल्प, उत्तरायण मध्ये बल कमी होते, दक्षिणायन मध्ये बल वाढते, अल्प, मध्यम आणि उत्तम. ओके. 5 पॉइंट क्लिअर. नेक्स्ट अभ्यंतर स्थिती. मी म्हटलं तो दोषानुसार लिहायचे. ठीक आहे. आता हे मी साफ करते.
दोषानुसार कसं लिहायचं? वसंतामध्ये कफाचा प्रकोप असतो. क्षय, प्रकोप आणि प्रशम. ओके. प्रकोप जेव्हा एका ऋतूमध्ये असतो, जसं की वसंतामध्ये कफाचं घेऊ, वसंतमध्ये प्रकोप आहे, तर त्याच्या आधीचा ऋतू काय आहे? शिशिर. शिशिरमध्ये त्याचा क्षय असेल आणि पुढचा ऋतू कोणता आहे? ग्रीष्ममध्ये काय असेल? प्रशम असेल. मग तुम्हाला कसं लिहिता येईल? तुम्हाला जरी शिशिर ऋतू आला तरी लिहिता येईल की कफाचा क्षय असतो. वसंत आला तरी कफाचा प्रकोप असतो आणि ग्रीष्म आला तर काय असतं? कफाचा प्रशम असतो. असं तुम्ही ते प्रत्येक ऋतूबद्दल लिहू शकता. ठीक आहे. या हिशोबाने वसंतामध्ये कफाचा प्रकोप असतो, वर्षामध्ये वाताचा प्रकोप असतो आणि शरदमध्ये पित्ताचा प्रकोप असतो. आधीच्या ऋतूमध्ये क्षय असतो, पुढच्या ऋतूमध्ये प्रशम असतो. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल ग्रीष्म ऋतू आला. ग्रीष्म ऋतूच्या अभ्यंतर स्थितीत काय लिहिणार? कफाचा प्रशम असतो आणि वाताचा क्षय असतो त्या ऋतूमध्ये. असं तुम्ही अभ्यंतर स्थितीत सिंपल एका लाईन मध्ये लिहू शकता. एक्झामिनरचे पॉइंट्स क्लिअर होतील, तुम्हालाही मार्क्स भेटतील. ठीक आहे. इथं आपण 6 पॉइंट्स क्लिअर केले, टोटल 6 पॉइंट. डन. हा झाला ऋतूंचा कॉमन पॅटर्न आणि 6 जे काही पॉइंट्स आहेत त्यामध्ये कॉमन तुम्हाला पॉइंट सगळे सांगितले. ठीक आहे. असेच आपण शॉर्ट जे काही तुमचे पॉइंट्स आहेत ज्याच्यातून ट्रिक वापरली जाऊ शकते ते आपण कव्हर करत जाऊ. इन डिटेल पाहायचं असेल तर तुम्हाला सगळं आयुर्वेदा मराठीच्या ॲपवर अवेलेबलच आहे. ओके.